नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण 9 कार्बनी संयुगे यामध्ये आज आपण कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म पाहणार आहोत। त्याआधी थोडे आठवा म्हणून काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची आपण चर्चा करूया। प्रश्न पहिला, कोणत्या घटकामुळे बायोगॅसचा इंधन म्हणून उपयोग होतो? बायोगॅसमध्ये असलेल्या मिथेन वायूमुळे बायोगॅसचा इंधन म्हणून उपयोग होतो। प्रश्न दुसरा, मूलद्रव्य रूपी कार्बनच्या ज्वलनाने कोणते उत्पादित तयार होते? मूलद्रव्य रूपी कार्बनचे ज्वलन झाल्यानंतर त्याची हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते आणि त्यापासून कार्बन डायऑक्साइड वायू हे उत्पादित तयार होते। प्रश्न तिसरा, बायोगॅसचे ज्वलन ही अभिक्रिया उष्माग्राही आहे की उष्मादायी? बायोगॅसचे ज्वलन होताना उष्णता बाहेर पडते आणि म्हणून ही अभिक्रिया उष्मादायी अभिक्रिया आहे। तर आता आपण पहिला रासायनिक गुणधर्म बघूया कार्बनी संयुगांचा, तो म्हणजे ज्वलन। हायड्रोकार्बन तसेच कार्बनच्या बहुतेक सर्व संयुगांचे ऑक्सिजनच्या उपस्थितीत ज्वलन होते आणि त्यावेळेस उष्णता आणि प्रकाश बाहेर फेकले जातात। त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साइड आणि पाणी ही सामायिक उत्पादिते तयार होतात। काही ज्वलन अभिक्रिया पुढे दिलेल्या आहेत। कार्बन आणि ऑक्सिजन यांची अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड, उष्णता व प्रकाश बाहेर पडतात। मिथेनचे ज्वलन झाल्यानंतर त्याची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन त्यापासून कार्बन डायऑक्साइड, पाणी तयार होते, उष्णता व प्रकाश बाहेर पडतात। इथेनॉलचे ज्वलन झाल्यानंतर त्याची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन त्यापासून कार्बन डायऑक्साइड व पाणी तयार होते, उष्णता व प्रकाश बाहेर पडतात। जरा डोके चालवा म्हणून इथे एक प्रश्न विचारलाय। एलपीजी मध्ये प्रोपेन म्हणजे C3H8 हा एक ज्वलनशील घटक असतो। प्रोपेनच्या पूर्ण ज्वलनाची अभिक्रिया लिहा। आता प्रोपेन C3H8 याचं जेव्हा ज्वलन होतं तेव्हा त्याची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन त्यापासून कार्बन डायऑक्साइड, पाणी आणि उष्णता हे घटक आपल्याला मिळतात। आपल्याला माहिती की संपृक्त कार्बनी संयुगे जी आहेत ती जेव्हा जळतात तेव्हा त्यांच्यापासून मिळणारी ज्योत जी असते ती स्वच्छ निळी ज्योत मिळते। तर असंपृक्त कार्बनी संयुगे जेव्हा जळतात तेव्हा ते पिवळ्या ज्योतीने जळतात आणि काळा धूर सोडतात आणि या काळ्या धुरामुळे आपल्याला असं सांगता येईल की असंपृक्त हायड्रोकार्बनमध्ये कार्बनचे प्रमाण जे असतं ते संपृक्त संयुगांच्या मानाने ते जास्त असतं आणि त्यामुळे असंपृक्त संयुगांच्या ज्वलनाच्या दरम्यान न जळलेले कार्बनचे कण तयार होतात आणि त्यामुळे आपल्याला काजळी किंवा काळा धूर जमा झालेला दिसून येतो। आता इथे जर आपण बघितलं की इथेनॉल आणि नॅफ्थलीन हे दोन आपल्याला कार्बनची संयुगे दिलेले आहेत। त्यामधील कार्बनचं अणूंचं प्रमाण जर आपण बघितलं तर इथेनॉलमध्ये 2 कार्बनचे अणू आहेत आणि नॅफ्थलीनमध्ये 10 कार्बनचे अणू आहेत। म्हणजेच यावरून आपल्या असं लक्षात येतं की असंपृक्त संयुगांमध्ये कार्बनचं प्रमाण हे संपृक्त संयुगांच्या मानाने जास्त आहे। त्यानंतर आपण दुसरी रासायनिक गुणधर्म बघणार आहोत, तो म्हणजे ऑक्सिडीकरण। आत्ताच आपण बघितलं की कार्बनी संयुग हवेमध्ये पेटवली असता हवेतील ऑक्सिजन बरोबर ते सहज संयोग पावतात, जळू लागतात आणि या ज्वलन क्रियेमध्ये कार्बनी संयुगांच्या रेणूमधील सर्व रासायनिक बंध तुटतात आणि त्यापासून कार्बन डायऑक्साइड आणि पाणी ही उत्पादिते तयार होतात। त्याचप्रमाणे ज्वलनामध्ये कार्बनी संयुगांचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होते। तर ऑक्सिजनचा स्रोत म्हणून आपण काही रासायनिक पदार्थांचा सुद्धा वापर करू शकतो। जे पदार्थ दुसऱ्या पदार्थांना ऑक्सिजन देऊ शकतात त्यांना ऑक्सिडीकारक किंवा ऑक्सिडक असं म्हणतात। तर पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट हे नेहमीच्या वापरातले काही ऑक्सिडीकारक संयुगे आहेत। आपण ऑक्सिडीकरण अभिक्रियेचे एक उदाहरण बघणार आहोत, पण त्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा म्हणून आपल्याला इथे माहिती सांगितलेली आहे की आपल्या घरातील गॅस किंवा रॉकेलच्या शेगड्यांना हवेसाठी आगम मार्ग असतात। त्यामुळे पुरेशा ऑक्सिजनने युक्त असे इंधन वायू मिश्रण जळून आपल्याला स्वच्छ निळी ज्योत मिळते। जर स्वयंपाकाच्या भांड्याच्या तळावर काजळी जमू लागली तर याचा अर्थ हवेचे आगम मार्ग बुजले आहेत व त्यामुळे इंधन वाया जात आहे। अशा वेळी शेगडीचे हवेसाठी असलेले आगम मार्ग साफ करून घ्यायला हवेत। तर आपण आता ऑक्सिडीकरण अभिक्रियेचे एक उदाहरण पाहूया। पोटॅशियम परमॅंगनेट मुळे हे जे इथेनॉल आहे त्या इथेनॉलचं
ऑक्सिडीकरण होतं आणि त्याच्यापासून इथेनॉइक ॲसिड तयार होतं. तर या अभिक्रियेमध्ये फक्त क्रियात्मक गटाजवळील रासायनिक बंधच भाग घेतात. तर अशा पद्धतीने ही एक ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे. त्यानंतर तिसरा गुणधर्म आपण बघणार आहोत, समावेशन अभिक्रिया. म्हणजे काय, तर जेव्हा एखादे कार्बनी संयुग दुसऱ्या संयुगाबरोबर संयोग पाहून दोन्ही अभिकारकांमधील सर्व अणू असलेले एकच उत्पादित तयार होते, तेव्हा त्या अभिक्रियेला समावेशन अभिक्रिया असे म्हणतात. असंपृक्त संयुगांची समावेशन अभिक्रिया हायड्रोजन बरोबर सुद्धा होते व हायड्रोजनच्या समावेशनाने संपृक्त संयुग तयार होते. परंतु या अभिक्रियेसाठी आपल्याला एखादा उत्प्रेरक वापरणे आवश्यक असतं, जसं प्लॅटिनम किंवा निकेल यासारखा उत्प्रेरक वापरणे आवश्यक असते. उत्प्रेरक म्हणजे काय, तर उत्प्रेरक हा असा पदार्थ आहे की ज्याच्यामुळे एखाद्या अभिक्रियेला कोणताही धक्का न लागता तिचा दर बदलतो. तर या समावेशन अभिक्रियेच्या उपयोगाने वनस्पतीजन्य तेलाचे निकेल उत्प्रेरकाच्या उपस्थितीमध्ये हायड्रोजनीभवन करतात. यामध्ये दुहेरी बंधांनी युक्त असं असंपृक्त हायड्रोकार्बन जे आहे त्याचं रूपांतर संपृक्त हायड्रोकार्बनमध्ये केले जातं. दुहेरी बंधांनी युक्त असंपृक्त मेध हे आरोग्यकारक असतात, तर संपृक्त मेध हे आरोग्यास घातक असतात. चौथा गुणधर्म आहे प्रतियोजन अभिक्रिया. म्हणजे काय, तर जेव्हा अभिकारकामधील एका प्रकारच्या अणूची किंवा अणुगटाची जागा दुसऱ्या प्रकारचा अणू किंवा अणुगट घेतो, तेव्हा त्या रासायनिक अभिक्रियेला प्रतियोजन अभिक्रिया असे म्हणतात. मिथेनच्या क्लोरिनीभवन या प्रतियोजन अभिक्रियेचे 4 उत्पादित मिळतात. ते खालील अभिक्रियांमध्ये दाखवलेले आहे. मिथेनचं क्लोरिनीभवन होतं, म्हणजेच मिथेनची क्लोरीन बरोबर अभिक्रिया होते सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये आणि त्यापासून क्लोरोमिथेन आणि HCl ही उत्पादिते मिळतात. क्लोरोमिथेनचे परत क्लोरिनीभवन होते, क्लोरीन बरोबर अभिक्रिया होते आणि त्यापासून डायक्लोरोमिथेन आणि HCl ही उत्पादिते मिळतात. डायक्लोरोमिथेनचे परत क्लोरिनीभवन होते, सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात अभिक्रिया होऊन त्यापासून ट्रायक्लोरोमिथेन आणि HCl ही उत्पादिते मिळतात. ट्रायक्लोरोमिथेनची Cl2 बरोबर अभिक्रिया होऊन सूर्यप्रकाशामध्ये ही अभिक्रिया होते आणि त्यापासून टेट्राक्लोरोमिथेन आणि HCl ही उत्पादिते मिळतात. तर अशा प्रकारे अल्केनच्या उच्च समजातकांपासून क्लोरिनीभवन अभिक्रियेमध्ये आणखी मोठ्या संख्येने उत्पादिते तयार होतात. इथे जरा डोके चालवा म्हणून प्रश्न विचारलेला आहे बघा. प्रोपेनच्या क्लोरिनीभवन या प्रतियोजन अभिक्रियेत एक क्लोरीन अणू असलेली 2 समघटक उत्पादिते मिळतात. त्यांची रचनासूत्रे लिहून त्यांना IUPAC नावे द्या. आता प्रोपेनचे क्लोरिनीभवन, प्रोपेन म्हणजे C3H8, म्हणजेच त्याचं संक्षिप्त रचनासूत्र आपण लिहिलं तर CH3 CH2 CH3. याचं क्लोरीन बरोबर अभिक्रिया होते आणि त्यापासून हे 2 उत्पादितं मिळतात. त्यातलं पहिल्याचं नाव आहे 1-क्लोरोप्रोपेन. आपण IUPAC पद्धतीने नाव द्यायला शिकलेलो आहोत. इथं क्लोरोगट जोडलेला आहे, याला 1 नंबर दिला या कार्बन अणूला. तर आणि याची संख्या कार्बन अणूंची संख्या 1 2 3 आहे, म्हणजे आणि त्याला क्लोरोगट जोडलेला आहे म्हणजे 1-क्लोरोप्रोपेन. त्यानंतर दुसरं उत्पादित मिळतं, क्लोरोगट जोडलेला आहे, तो दुसऱ्या कार्बन अणूला जोडलेला आहे आणि 3 कार्बन अणू आहेत म्हणजे 2-क्लोरोप्रोपेन. तर ही उत्पादिते यामध्ये मिळतात. तर अशा प्रकारे ही आपण कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म अभ्यासलेले आहेत.